हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, जी क्लासची सिरीज चालू केली आपण, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, त्या सिरीजचा आपला आज 35वा दिवस आहे. तर त्यामध्ये बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचे अस्तरचे जे पॅटर्न आहे ते कटिंग केले होते. ते आता आपण हे ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर यावर ठेवून ते आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार होतो. ते कशा पद्धतीने करायचं स्टेप बाय स्टेप मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर बॅक साईडला आपण जो आहे तो गळा पान गळा घेणार आहोत. तो कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, आता आपण हे जे अस्तर आहे ते अस्तर मी घेतलंय. इथं तुम्ही तुमचं जसं मेजरमेंट असेल, आता माप जर मोठं असलं तर तुम्हाला जे अस्तर आहे ते देखील 1 मीटर पर्यंत लागू शकतं. माप जर छोटा असेल तर बघा 30 किंवा 32 साईज पर्यंत असेल तर 80 सेंटीमीटर अस्तर मध्ये देखील होऊन जाईल. तर बघा, इथे मी जो आहे ते 1 मीटर अस्तर घेतलंय. तर इथं आपण आता या अस्तरवर हे जे पेपर पॅटर्न काढले आपण बघा, हे कटोरी ब्लाऊजचे हे ठेवून ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. तर इथे मी आता अस्तर घेते अगोदर. ते बघा, हे अस्तर घेतले. आता ही बंद बाजू जी आहे, तर इथं बघा, ही जी बाजू आहे ती बंद बाजू आहे. तरी बघा, ही अशी ठेवली मी, व्यवस्थित ठेवून घ्यायचंय आपल्याला अस्तर. तर ठेवून घेतलं. अगोदर आपण जे आहे ते बॅक पार्ट यावर ड्रॉ करणार आहोत. ते तुम्ही अगोदर बॅक पार्ट घेतली. तर बघा, हा बॅक पार्ट घेतला. तर हा आपण अगोदर इथं ड्राफ्ट करून घेऊ. ते तुम्ही अगोदर स्केल ठेवते, कारण ते असं कार्डशीट पेपर असं रोल मध्ये जमा असतं ना, त्यामुळे ते असं होत असतं ते पॅटर्न काढल्यानंतर. तर बघा, इथं आता हे असं तंतोतंत आपल्याला इथं ठेवून घ्यायचंय व्यवस्थित असं. तर इथे मी असं ब्लाऊज अस्तर जे आहे ते पॅटर्न ठेवून घेतलंय बॅक पार्टचं. आता मी इथे ड्रॉइंग करून घेते, म्हणजे ड्रॉ करून घेते, जसं आहे तसं ड्राफ्टिंग करून घेते बघा. ड्राफ्टिंग केलं त्यानंतर इकडनं देखील असं ड्राफ्टिंग करून घेतली. तर बघा, अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट जो आहे तो ड्राफ्टिंग करून घेतलाय. आता मी हा बाजूला ठेवून देते. हे बघा, तुम्हाला ड्रॉइंग दिसतच असेल बॅक पार्टची. ते इथं बॅक पार्ट ड्रॉ केलाय. त्यानंतर आपण जे आहे ते पुढचे पॅटर्न घेऊ. अगोदर आपण फ्रंट पार्ट ठेवून घेऊ. ते इथं बघा, हा जो पार्ट आहे तिथं असं व्यवस्थित ठेवून घेते मी. आता यावर देखील स्केल ठेवते, म्हणजे हलणार नाही. हे बघ, आपल्याला हे जे पॅटर्न असतात ते ऍडजस्ट करायचे असतात. तर बघ, व्यवस्थित असं ठेवून घेतला. आता हा देखील जसा आहे तसा मी मार्किंग करून घेते बघा. मी तर असं व्यवस्थित मार्किंग करून घेते. आता इथं बघा, इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण इथून आपली जी कटोरी जॉईंट होणार आहे त्यासाठी मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. इथं अगोदर मार्किंग करून घेते. त्यानंतर इकडनं देखील अशी मार्किंग करून घ्यायची. आणि इथं जे आहे ते अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊ. इथे मी अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेते बघा असं, कारण इथं आपली कटोरी जॉईंट होणार आहे ना, त्यासाठी. हे बघ, असं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले. त्यानंतर बघा, फ्रंट पार्ट ड्रॉइंग झालाय. आता आपण जे आहे ती बाही घेऊ. तर बाही बघा, तिथं असं आपल्याला चेक करून घ्यायचं व्यवस्थित, एकावर एक आहे. इथं आपल्याला अशी बाही ठेवून घ्यायची. इथे मी बाही जी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घेतली. आता हा पार्ट आपण बाजूला घेऊ. बघा, बाई अशी ठेवून घेतली, जशी आहे तशी मी मार्किंग करून घेतली. इकडे देखील सेम.
इथं बघा अशी मार्किंग करून घेतली. तर बघा जशी आहे तशी मार्किंग केली. त्यानंतर बाही देखील आपण आता बाजूला ठेवून घेऊ. त्यानंतर आपण क्रॉस पट्टी घेऊ. तर क्रॉस पट्टी बघा कशा पद्धतीने ठेवायची व्यवस्थित. तर बघ आता हा जो आता तुम्हाला इथं क्रॉस मध्ये दिसत असेल, कापड असं ताणायचं म्हणजे ते क्रॉस मध्ये होते. तर बघा इथं आपल्याला ही जी क्रॉस पट्टी अशी ठेवून घ्यायची. तर क्रॉस मध्ये ही क्रॉस पट्टी आपण ठेवली. आता आपल्याला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. तर इथे मी क्रॉस पट्टी अशी ठेवून मार्किंग करून घेतली बघा जशी तशी. मार्किंग करून घेतली. इकडे देखील सेम. तर हे बघा अशा पद्धतीने आपण जी क्रॉस पट्टी ती देखील मार्किंग करून घेतली. आता मी क्रॉस पट्टी बाजूला ठेवली. आता आपली काय राहिले सॉरी कटोरी कटोरी देखील जशी आहे तशी आपण मार्किंग करून घेतली. सारखं सारखं क्रॉस पट्टी येते माझ्या बोलण्यामध्ये. तर बघा जी कटोरी आपण आहे ती तिरकी ठेवून आपण मार्किंग करून घेतली. आता आपल्याला जी आहे क्रॉस पट्टी ठेवून मार्किंग करायची. तर बघा आता क्रॉस पट्टी आपल्याला जी आहे ती खालून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. तर इथं बघा इथे मी क्रॉस पट्टी जी आहे अशी ठेवून घेते अगोदर. तर खालून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. अगोदर जशी आहे तशी मार्किंग करून घेऊ आपण. त्यानंतर इकडनं देखील सेम. हे बघ मार्किंग केली. त्यानंतर खालून जे आहे ते अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची. तिथे मी असं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घेतली. बघा अशा पद्धतीने क्रॉस पट्टी देखील खालून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली. त्यानंतर आपण आता सर्व जे पॅटर्न आहे ते आपले सर्व ड्रॉइंग झाली. आता आपण ते कट करायचे. तर कट करण्या अगोदर आपण बॅक साईडला जो आहे तो गळा ड्रॉ करून घेऊ किंवा नंतर देखील ड्रॉ केला तरी काही हरकत नाही. अगोदर पॅटर्न कट करून घेतली. त्यानंतर आपण बॅक साईडचा जो आहे पानगळा तो ड्रॉ करू. तर अगोदर इथून बघा जसं मार्किंग येईल त्याच पद्धतीने कटिंग करायची आपल्याला. इथून देखील सेम. जसं मार्किंग आहे तशीच कटिंग करायची. कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे घ्यायची गरज नाही. कारण आपण अगोदरच मार्किंग करताना पॅटर्न वाढवून घेतले. कुठे घ्यायचे ते तुम्हाला जसं मी दाखवलंय ते ड्रॉइंग करताना. आता फ्रंट पार्ट कट करून घेतली. तर बघा फ्रंट पार्ट देखील जो आहे तो आपण कट करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी कट सॉरी कटोरी कट करायची. कटोरी देखील जशी आहे तशी मी कट करून घेतली बघा अगोदर. तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरी पण कट करून घेतली.
आता आपल्याला बाही कट करायची आहे आणि क्रॉस पट्टी कट करायची. तर इथे मी अगोदर क्रॉस पट्टी कट करते. व्यवस्थित जशी आहे तशी मार्किंग आपल्याला कटिंग करायची. त्यानंतर इकडे देखील सेम. तर बघा क्रॉस पट्टी पण कट करून घेतली. आता आपल्याला ही जी बाही आहे ती बाही कट करून घ्यायची. बघा बाहीची जशी मार्किंग आहे त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेतली. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व जे पेपर पॅटर्न काढले होते कटोरी ब्लाउजचे ते सर्व कट करून घेतलेले. बघा क्रॉस पट्टी, त्यानंतर कटोरी, त्यानंतर फ्रंटचा पार्ट आणि बॅक पार्ट हे आता आपण ब्लाउज पीस वर ठेवून देखील कट करून घेऊ. इथं बघा हा ब्लाउज पीस आहे, तर हा अगोदर आपण व्यवस्थित ठेवून घेऊ. इथे मी ब्लाउज पीस व्यवस्थित ठेवून घेतली. आता बघा फोल्ड बाजू माझ्याकडून घेतली, तर एक एक पॅटर्न तुम्हाला व्यवस्थित ठेवून दाखवते. अगोदर आता ही बंद बाजू आहे, बंद बाजू करून आपण अगोदर बॅक पार्ट ठेवून घेऊ. इथं अगोदर मी बॅक पार्ट ठेवून घेते. बघा आता इथं बघा आपल्याला अस्तर जे आहे जे आता हे अस्तरचे पॅटर्न ते यापासून आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. म्हणजे हे जे आहे मेन फॅब्रिक ब्लाउज पीस ते अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचे. इथं बघा मी आता असं ठेवून घेतले, इथून अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली. इकडनं देखील सेम, कारण जे नंतर आपण शिलाई काम करतो त्यानंतर एक्स्ट्रा असलेलं ते कट करतो, पण आपल्याला कटिंग करताना अस्तर पेक्षा जे मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा कट करायचे अर्धा इंच. आता बॅक पार्ट कट झाला. आता बाकीचे जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित ठेवून घेऊ. इथं आपली जी क्रॉस पट्टी इथं व्यवस्थित बसेल तर क्रॉस पट्टी देखील ठेवून घेऊ. अगोदर एक एक पार्ट ठेवून घेते मी. बघा इथं फ्रंट पार्ट ठेवला, इथं असा, त्यानंतर इकडे आपली कटोरी आणि इकडे जे असेल त्यातली क्रॉस पट्टी असेल. तर बघा क्रॉस पट्टी अशी कट टू कटच आपल्याला जी आहे ती कट करायची. इथे मी अगोदर क्रॉस पट्टी कट करून घेते. तर बघा क्रॉस पट्टी आपण जशी आहे तशी कट करून घेतली. आता क्रॉस पट्टी मी बाजूला ठेवते. त्यानंतर बघा फ्रंट पार्ट घेते, तर फ्रंट पार्ट देखील आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. इथून अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेतली. बघा तर बघा फ्रंट पार्ट पण आपण कट करून घेतलंय. आता आहे ती म्हणजे बाही, तर बाही आपण कट करून घेऊ. इथे मी बाही घेतली अगोदर, इकडे ठेवून घेऊ. बघा बाई व्यवस्थित अशी ठेवून आपल्याला आता बाही देखील कट करून घ्यायची. कट करून घेऊ.
बघ, बाही देखील आपण एक्स्ट्रा घेतले 8 इंच आणि कट करून घेतली. त्यानंतर आपल्याला ही जी कटोरी, ही कटोरी अशी ठेवून घ्यायची, जशी बसती तशी, आणि कट करून घ्यायची. तर बघ, अशा पद्धतीने आपली जी कटोरी ती देखील आपण कट करून घेतली. तर सर्व पॅटर्न आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक वर कट करून घेतले. हे बघा, फ्रंट पार्ट, क्रॉस पट्टी आणि बॅक पार्ट, ते बघा असे कट करून घेतले. त्यानंतर आपल्याला जे पट्ट्या लागणार आहे त्यानंतर आपण शिलाई मध्ये कट करणार आहोत. शिलाईच्या वेळेस आता आपण कुठल्याही पट्ट्या वगैरे कट नाही करणार, कारण आपल्या आताच कट केल्या तर तुमचा देखील गोंधळ होऊन जाईल. त्यासाठी आपण नंतर कट करू. इथं बघा, आता आपण जो बॅक साईड आहे, हे बघा, याचा आपण पानगळा बनवणार आहे. बॅक साईडला जो आहे पानगळा बनवणार आहे. तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचा स्टेप बाय स्टेप आणि कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे पेपर पॅटर्न कट केले होते कटोरी ब्लाउजचे 38 साईजचे, ते सर्व आपण ठेवून कट करून घेतले आणि ब्लाउज पीस देखील कट करून घेतलाय. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही कमेंट असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.